माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत। कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आपण करायच्या टाळल्या पाहिजेत हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्याचबरोबर अनेक छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला नवरात्रीमध्ये करायच्या असतात। विशेष करून महिलांनी काही गोष्टी केल्या तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होत असतो। बघा, नवरात्र म्हणजे कुलदेवीची सेवा करण्याचे दिवस किंवा कुळाचार करण्याचे दिवस असतात। त्यामुळे नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची विशेष सेवा करायची असते। हे आपल्याला 9 दिवस जे आहेत ते बिलकुल वाया घालवायचे नाहीत, कारण कुटुंबावरती काही संकट असेल, अडचणी असतील किंवा मग तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर या 9 दिवसामध्ये केलेली सेवा, कुलदेवीची सेवा कधीच वाया जात नाही। त्यामुळे अवश्य आपल्याला या 9 दिवसामध्ये विशेष अशी कुलदेवीची सेवा म्हणजेच कुळाचार करायचा असतो। आता यावर्षी 2023ला घटस्थापना आहे 15 ऑक्टोबर रोजी आणि दसरा आहे 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत। म्हणजेच 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर हे जे दिवस आहेत ते नवरात्रीचे दिवस आहेत आणि आपल्याला यामध्ये काही नियमांचे पालन करायचे आहेत। बघा, आपण कितीही व्रतवैकल्य केली आणि काही नियम जर पाळले नाही तर त्या व्रतवैकल्यांचा काहीच फायदा होत नाही। त्यामुळे हे काही छोटे छोटे नियम आहेत ते महिलांनी आणि पुरुषांनी देखील पाळलेच पाहिजे। तर बघूया नियम काय आहेत। बघा, आपल्याला काय करायचं असतं, घटस्थापने दिवशी आपल्या घरामध्ये घटाची स्थापना करायची असते। म्हणजेच टोपलीमध्ये किंवा मग ताटामध्ये तुम्हाला माती घेऊन त्यामध्ये धान्य पेरायचं असतं। एक प्रकारचं धान्य तुम्ही याच्यामध्ये पेरू शकता किंवा 5 प्रकारचे 5 धान्य देखील काही ठिकाणी पेरली जातात। तर तुमच्याकडे जशी प्रथा असेल, पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही घटस्थापना करायची असते। आपल्या नेहमीच्या पद्धतीमध्ये काहीच बदल न करता आपली जी पारंपरिक पद्धत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला घट बसवायचा असतो। तुम्ही नवीन कोणती तरी पद्धत बघितलेली आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही नवीन सुरुवात करत आहात किंवा नवीन पद्धत तुम्ही लागू करून प्रत्येक वर्षी घट बसवण्याची पद्धत बदलत असाल तर हे पूर्ण चुकीचं आहे। तुमचे जे कोण वडीलधारे व्यक्ती आहेत कुटुंबातले त्यांना विचारून तुम्ही योग्य प्रकारे घटस्थापना केली पाहिजे, कारण प्रत्येक घराची, प्रत्येक कुटुंबाची, प्रत्येक घराण्याची पद्धत ही घट बसवण्याची वेगळी असू शकते। प्रत्येक भागानुसार, प्रत्येक गावानुसार, प्रत्येक राज्यानुसार ही पद्धत वेगळी असू शकते। त्यामुळे तुमच्या पद्धतीनुसार जे तुम्ही किंवा जे तुमचे पूर्वज किंवा मोठी वडीलधारी माणसं ज्याप्रमाणे घटस्थापना करत आलेले आहेत त्याप्रमाणेच तुम्हाला घटस्थापना करायची आहे। आणि त्याचबरोबर अजून एक लक्षात घ्या, एकाच घरामध्ये 2 घट कधीच बसवायचे नाहीत। समजा तुमच्या सासूबाई घट बसवत असतील तर तुम्ही वेगळीकडे राहत असाल, म्हणजे सासू आणि सून वेगवेगळे राहत असतील तर सुनेने घट बसवायची गरज नाही। एका घरामध्ये एकच घट असला पाहिजे आणि तोही विधिवत तुमच्या चालत आलेल्या परंपरेनुसार बसवायचा आहे। आता बघा, घटाला काय करायचे असते तर प्रत्येक दिवशी ताजी फुलांची माळ ही अर्पण करायची असते आणि पहिल्या दिवशी तुम्हाला खाऊच्या पानांची म्हणजेच विड्याच्या पानांची माळ ही घटाला घालायची असते आणि त्यानंतर फुलांच्या माळा प्रत्येक दिवशी ताजी माळ तुम्हाला या घटाला अर्पण करायची असते। चुकून माकून जर तुमची ती फुलांची माळ घालायची राहिली तर दसऱ्या दिवशी तुम्ही राहिलेल्या सर्व माळा पूर्ण करून, समजा तुम्ही 5 फुलांची माळ करत असाल, 7 फुलांची माळ करत असाल किंवा 11 फुलांची माळ करत असाल तर त्या सर्व माळा तुम्हाला दसऱ्या दिवशी मात्र अर्पण करायच्या आहे। शक्यतो या माळा घालायला चुकवू नका, पण काही कारणाने समजा चुकलं तर तुम्हाला या पूर्ण करायच्या आहेत। आता बघा, घटस्थापनेबरोबरच जेव्हा आपण घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये देवांची पूजा करतो त्याचबरोबर मंगल कलशाची स्थापना देखील तुम्ही अवश्य करायची आहे। आता घट बसवत असताना आपण त्यामध्ये मातीचं सुगडं आणि त्यावरती नारळ ठेवून ह्या घटाची स्थापना तर करतोच, पण त्याचबरोबर आपल्याला मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघराच्या पायरीवरती करायची आहे। त्यासाठी तांब्याचा एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्वच्छ पाणी घेऊन हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून त्यामध्ये 5 विड्याची पानं किंवा 5 आंब्याची पानं तुम्ही टाकायची आहेत आणि एक नवीन नारळ घेऊन तुम्हाला घटस्थापने दिवशी अशा प्रकारचा मंगल कलश तुमच्या देवाऱ्यात
देवघरामध्ये स्थापन करायचं आहे। जर तुम्ही आधीपासूनच मंगल कलशाची स्थापना करत असाल तर काहीच हरकत नाही, तुम्ही नवीन पाणी या दिवशी याच्यामध्ये भरायचं आहे। जो कलश आहे तो स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे आणि पुन्हा विधिवत तुम्हाला स्थापना करायची आहे। आणि जर तुम्ही याच्या आधी कधीच मंगल कलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये केलेली नसेल तर आवर्जून अशी मंगल कलशाची स्थापना या घटस्थापने दिवशी करा। ते अतिशय मंगल असं समजलं जातं किंवा शुभदायी समजलं जातं। त्याचबरोबर बघा, घटस्थापने दिवशी आपल्याला आपल्या देवघरामधले जेवढे काही देव आहेत त्या सर्वांची छान अशी पूजा करायची आहे। देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि नंतर पूजा करायची आहे। आणि त्याचबरोबर प्रत्येक जे देव आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत, विड्याची पानं घ्यायची आहेत आणि प्रत्येक देव सेपरेट विड्याच्या पानावरती तुम्हाला तिथे ठेवायचे आहेत। आणि लक्षात घ्या, दसरा होईपर्यंत तुम्हाला हे देव हलवायचे नाहीत किंवा देवांना स्नान घालायचे नाही आहे। म्हणजे एकदा घट बसवले, आपण घटस्थापने दिवशी देवपूजा केली आणि सर्व देव विड्याच्या पानावरती ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, देवांची पूजा करायची नाही दसरा होईपर्यंत। फक्त तुम्ही पूजा म्हणजे काय तर धूपदीप दाखवायचा आहे, अखंड दिवा तुम्हाला तेवत ठेवायचा आहे। नवरात्रीमध्ये अखंड दिव्याला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करा, पण देवांना स्नान मात्र घालायचे नाही। तुम्ही रोज आरती म्हणू शकता, देवीची आरती अवश्य तुम्हाला म्हणायची आहे। त्याचबरोबर श्री सुक्तमचा तुम्हाला पाठ करायचा आहे। जे काही तुम्हाला देवीची सेवा, कुलदेवीचा कुळाचार, कुलदेवीची सेवा करता येईल ते तुम्हाला करायचं आहे, मात्र तुम्हाला देवपूजा करायची नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। त्याचबरोबर आपल्याला या नवरात्रीमध्ये केस कापायचे नाही आहेत, नख कट करायची नाही आहेत। केस कापणे किंवा पुरुषांच्या बाबतीत दाढी करणे हे तुम्ही नवरात्र सुरू होण्याच्या आधीच करू शकता, मात्र तुम्हाला नवरात्र सुरू झाल्यानंतर अशा प्रकारे केस कापणे, दाढी करणे किंवा मग नखे कापणे अशा प्रकारचं कोणतंच काम करायचं नाही। आता बघा, नवरात्रीमध्ये अनेक स्त्रिया, पुरुष नवरात्रीचे उपवास करतात। त्याला काही ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी नवरतन असं देखील म्हणतात। पण जर तुम्ही 9 दिवसाचे उपवास करत असाल किंवा उठता बसता उपवास करत असाल तर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन अवश्य तुम्ही केलं पाहिजे। जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार असाल तरी देखील आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे। दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे याचा व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता आणि काय नियम अटी आहेत ते तुम्ही ऐकू शकता। तर आपल्याला या नवरात्रीमध्ये मांस, मच्छी किंवा मग मद्यपान यांचं सेवन करायचं नाही। घरामध्ये तुम्ही स्वतः मांसाहार करू नका आणि घरातल्या सदस्यांना देखील करू देऊ नका। त्याचबरोबर बाहेर जाऊन देखील तुम्ही अशा पद्धतीने मांसाहार करणं टाळा, कारण नवरात्र म्हणजे आपल्या कुलदेवीचा कुळाचार असतो। आपण जी काही सेवा करत असतो ती आपल्या कुलदेवीसाठी करत असतो, त्यामुळे तिचे आशीर्वाद भरभरून मिळावेत म्हणून आपल्याला काहीच चूक करायची नाही। आता उपवासाच्या बाबतीत पण अनेक मला प्रश्न विचारले गेलेले आहेत। तर उपवास कसे करायचे नवरात्रीचे? तर बघा, उपवासाच्या 2 पद्धती यामध्ये आहेत। काही स्त्रिया, पुरुष हे नवरात्रीचे 9ही दिवस उपवास करतात, म्हणजे काही 9 दिवस किंवा 10 दिवसांचे उपवास असतात। म्हणजे घटस्थापने दिवशी हे उपवास सुरू होतात आणि ते उपवास दसऱ्याच्या दिवशी संपतात किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी हे उपवास संपतात। तर जर तुम्हाला जमत असेल, तुमच्या शरीराला, आरोग्याला सहन होत असेल तर तुम्ही नवरात्रीचे 9ही दिवस उपवास करू शकतात। याला बऱ्याच ठिकाणी नवरतनचे उपवास असेही म्हणतात। पण काही ठिकाणी किंवा काही वेळेला तुम्ही उठता बसता देखील उपवास करू शकता। म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी हा उपवास करायचा, सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस हा उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा। सात्विक आहार घेऊन तुम्ही हा उपवास सोडू शकता। आणि हा असतो बसता उपवास आणि उठता उपवास म्हणजे दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी काही महिला, पुरुष हा उपवास करतात आणि तो देखील सकाळ संध्याकाळ आपल्याला उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडायचा असतो। तर उपवासाचे असे 2 प्रकार आहेत। तुमच्या आरोग्याला जर झेपत असेल तर तुम्ही उपवास करू शकता, पण बघा,
बऱ्याच ताई दादा मला प्रश्न विचारतात की आम्हाला घटस्थापना करायची आहे किंवा घटस्थापना केलेली आहे, पण आमच्या शरीराला उपवास सहन होत नाही किंवा आमचं छोटं बाळ आहे, तर उपवास करणं महत्त्वाचंच आहे का? तर तसं काहीही नाही. तुम्ही फक्त घटस्थापना देखील करू शकता. देवीची पूजा किंवा कुलदेवीची सेवा, कुळाचार करू शकता, रोज पूजा-अर्चा करू शकता. पण जर तुम्हाला उपवास जमत नसेल, तर तुम्ही नाही केला तरी चालेल. शेवटी मनातील खरा भाव, खरी श्रद्धा ही महत्त्वाची. उपवास हा महत्त्वाचा नाही. तर तुम्ही किती श्रद्धेने देवीची सेवा, कुळाचार करता हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही या 9 दिवसामध्ये 9 दिवसाचे उपवास करणार असाल, तर तुम्हाला परान्न सेवन करायचं नाही. म्हणजे दुसऱ्याच्या हाताने बनवलेलं किंवा दुसऱ्यांच्या घराचं अन्न खायचं नाही. जर तुम्ही पूर्ण असं उपवास करणार असाल तर. पण तुमच्या घरामध्ये तुम्ही तुमच्या आईच्या हातचे, बहिणीच्या हातचे, बहिणीचं लग्न झालेलं नसेल तर तुम्ही बहिणीच्या हातचे देखील खाऊ शकता. त्याचबरोबर व्रत करणाऱ्यांसाठी अजून एक नियम म्हणजे तुम्हाला गादीवरती किंवा मऊ अंथरुणावरती न झोपता जमिनीवरती चटई किंवा सतरंजी टाकून झोपायचं आहे आणि अशा प्रकारे व्रताचं पालन करायचं आहे. आता जर तुमच्या घरी घट असेल, घटस्थापना केलेली असेल, तर आपल्याला घटासमोर अखंड दिवा हा प्रज्वलित करावा लागतो. यासाठी तुम्ही काय करायचं आहे, नवरात्र सुरू होण्याच्या आधी तुम्ही मोठ्या साईजचा जरासा दिवा घेऊन ठेवा. म्हणजे हा जो दिवा आहे तो जास्त वेळ चालेल. तर इथे तुम्ही तुपाचा किंवा मग तेलाचा वापर करू शकता. तुम्ही जे कोणतं तेल रोजच्या देवपूजेसाठी वापरतात ते तुम्ही वापरलं तरी चालेल किंवा संपूर्ण नवरात्रीसाठी तुम्ही सेपरेट असा तुपाचा डबा आणून ठेवा आणि त्याचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. आता बघा, शक्यतो अखंड दिवा नवरात्रीमध्ये लावला जातो. त्यामुळे घर एकटं सोडून जाऊ नका. घरामध्ये कोणी ना कोणीतरी सदस्य, कुटुंबातील व्यक्ती ही असली पाहिजे, कारण नवरात्रीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित करण्याला देखील खूप महत्त्व आहे. पण शहरी भागामध्ये जर सर्वजण जॉबला असतील आणि घरामध्ये कोणी असं सदस्य राहण्याची सोय नसेल, तर त्यांना सूट मिळू शकते. कारण जॉबला असल्यामुळे जॉबला जाणं गरजेचं आहे. त्यामुळे अखंड दिवा प्रज्वलित राहणं तेवढं अवघडच आहे. कारण जर घटस्थापना झालेली असेल घरामध्ये किंवा घट बसवलेले असतील आणि तुम्ही जॉबला असाल, तर अखंड ज्योत राहणं थोडंसं अशक्य आहे. त्यामुळे त्यांना सूट ही असते. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, थोड्याशा मोठ्या साईजचा दिवा घेऊन ठेवा आणि जितका वेळ जाईल तितका वेळ जाऊ द्या आणि नंतर तुम्ही जेव्हा घरी याल तेव्हा तो दिवा मात्र तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि बघा, बऱ्याच ताई किंवा दादा असा प्रश्न विचारतात की ताई, जर चुकून घरातला किंवा घटासमोरचा दिवा जर विझला तर काय करावं? बघा, तुम्ही घाबरून जाऊ नका. शेवटी देवाला प्रत्येकाच्या मनातला भाव माहीत आहे. आपण किती श्रद्धेने सर्व काही करतो आहोत हे माहीत आहे. त्यामुळे मनामध्ये कसलीच शंका आणू नका. पुन्हा तो दिवा नव्याने प्रज्वलित तुम्ही करा आणि कुलदेवीला क्षमा मागा की असं असं झालेलं आहे. बाकी काही शंका तुम्ही मनामध्ये आणू नका. आता जर घटस्थापना तुमच्या घरामध्ये नसेल किंवा घट तुम्ही बसवत नसाल, तर तुम्ही अखंड दिवा लावला तर चालेल का? तर हो, तुम्ही जरी घट बसवत नसाल तरी देखील तुमच्या देव्हाऱ्यामध्ये तुम्ही तांदळाच्या राशीवरती हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून अखंड 9 दिवस तो प्रज्वलित ठेवू शकता आणि अशा प्रकारे कुलदेवीची सेवा करू शकता. आता बघा, नवरात्रीमध्ये बरेच जण देवदर्शनाला जातात किंवा देवींच्या दर्शनाला जातात. तर असे सर्व सदस्यांनी घर बंद करून आणि अखंड ज्योत चालू असताना तुमच्या घरात जर घट बसवलेले असतील, अखंड ज्योत सुरू असेल, तर सर्व सदस्यांनी कृपया जाऊ नका. कोणत्या तरी एका सदस्याने घरी थांबा. म्हणजे तो अखंड जो दिवा आहे तो सतत सुरू राहील. त्यामुळे आपल्याला पूर्ण कुटुंबातले सदस्य घेऊन किंवा घराला कुलूप लावून अखंड ज्योत सुरू असताना कुठेही जायचं नाही. एक तरी सदस्य हा घरात असलाच पाहिजे. आता समजा घट बसवल्यानंतर किंवा घट जर तुम्ही बसवत नसाल आणि तुम्ही अखंड ज्योत सुरू केलेली असेल किंवा लावलेली असेल आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे घट जर तुमच्या घरात असतील,
आणि जर तुम्हाला या दरम्यान किंवा या नवरात्रीमध्ये मासिक धर्म आलेला असेल, पिरियड्स आलेले असतील, तर तुम्ही घटाचं काहीच त्या स्त्रीने करू नये किंवा घटाचं जवळ जाऊ नये किंवा घटाला आपण जी माळ रोज अर्पण करत असतो ती त्या स्त्रीने बनवूही नये आणि त्या घटाला अर्पणही करू नये किंवा नैवेद्य देखील त्या स्त्रीने दाखवू नये. तर घरामध्ये तुमचे मिस्टर असतील किंवा मग अजून कोणी व्यक्ती असतील त्यांनी बाकीची सेवा केली तरीही चालेल, पण ज्या स्त्रीला मासिक धर्म आलेला आहे तिने मात्र घटापाशी जाऊ नये. त्याचबरोबर किंवा मग तुम्ही तुमचे ज्या शेजार पाजारी आहे त्यांच्याकडून आरती म्हणून घेऊ शकता किंवा जी फुलांची माळ आहे तर ती अर्पण करू शकता किंवा नैवेद्य देखील तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून देखील ती सेवा करून घेऊ शकता किंवा घरामध्ये इतर सदस्य असतील तर त्यांच्याकडून देखील करून घेऊ शकता. आता समजा तुमच्या कुटुंबावरती या काळामध्ये सुतक आलेला असेल तर काय करायचं, तर बघा सुतकामध्ये तुमच्या घरातल्या सदस्यांना कोणालाच ही सेवा करता येणार नाही. त्यामुळे जे कोणी तुमचे पाहुणे असतील किंवा मग जे शेजारी पाजारी राहणारे लोक असतील, ओळखीचे तुमच्या लोक असतील, तुमच्या मैत्रिणी असतील, स्त्रिया असतील, तर त्यांच्याकडून तुम्ही ही घटाची सेवा करून घ्या किंवा जी आरती आहे, नैवेद्य आहे, हा त्यांच्या घरून त्यांना बनवून आणायला सांगा. मात्र तुम्ही कुटुंबातले जे सदस्य आहेत तर सुतकामध्ये तुम्हाला हे करता येणार नाही. आता समजा बघा, आता काय समजा दसरा आलेला आहे आणि तरीही सुतक आहे, तर काय करायचं, जेवढी सेवा तुमच्याकडून घडलेली आहे तेवढी घडू द्या किंवा देवाला तुम्ही तशी क्षमा याचना करा की असं असं आमच्या कुटुंबावरती प्रॉब्लेम आलेला आहे किंवा समस्या आलेली आहे आणि सुतक पडल्यामुळे आम्ही हे असं असं करू शकलो नाही, तर जेवढी सेवा आमच्याकडून झालेली आहे तेवढी स्वीकार करा. आणि नंतर ती सुतक संपल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तर घटाचं विसर्जन तुम्ही करू शकता. आता विटाळामध्ये काय करायचं हा प्रश्न अनेक जणांना पडतो. म्हणजे समजा तुमच्या घरामध्ये बाळाचा जन्म झालेला असेल तर काय करायचं, तर ज्या स्त्रीने बाळाला जन्म दिलेला आहे तिने जवळ जाऊ नका. नैवेद्य किंवा माळ तिने स्वतः घालू नका किंवा काहीच नैवेद्याचं किंवा मग बाकीच्या पूजेची तयारी देखील त्या स्त्रीने करायची नाही. तर बाकीचे जे सदस्य आहेत घरातले त्यांनी हे सगळं करायचं आहे. पुरुषांनी केलं तरीही चालेल, स्त्रियांनी केलं तरीही चालेल, दोघांनी करू शकतात. कारण जी स्त्री जिची डिलिव्हरी झालेली असते तर तिचं करण्यासाठी बाकीच्या स्त्रिया असतातच कोणीतरी, तर त्यांनी जरी केलं तरीही चालेल घटाची सेवा किंवा घरातल्या इतर सदस्यांनी केली तरीही चालेल. आणि जेव्हा बाळ जन्मल्यानंतर जेव्हा बारसं असतं म्हणजे 12 दिवस पूर्ण होतात त्यानंतर मात्र तुम्ही विधिवत म्हणजे ज्या स्त्रीने जन्म दिलेला आहे बाळाला ती स्त्री सेवा करू शकते. आता समजा तुम्ही खूप वर्षापासून नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास करताय किंवा बसता उठता तुम्ही उपवास करताय आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की समजा तुमच्या आजारपणामुळं किंवा शारीरिक काही प्रॉब्लेम्समुळं तुम्हाला ते उपवास सोडावे लागणार आहेत, तर तुम्ही कसलीही मनामध्ये शंका आणू नका आणि तुम्ही फक्त देवीची पूजा अर्चना करा, देवीची सेवा करा, कुलदेवीचा कुळाचार करा तरीही चालेल. कारण देव कधीच म्हणत नाही, देवी कधीच म्हणत नाही की तुझ्या शरीराला त्रास कर आणि माझे उपवास धर. कारण जी आजारी व्यक्ती असते तिने असे कुठलेच उपवास न करता फक्त मनोभावे श्रद्धेने सेवा केली तरीही देवी ती स्वीकार करते. त्यामुळे अजिबात मनामध्ये शंका तुम्ही घेऊ नका. जर तुम्हाला तो सहन होत नसेल उपवास तर तो उपवास करू नका. त्याचबरोबर ज्या महिला गर्भवती आहेत, प्रेग्नंट आहेत त्यांनी देखील उपवास करू नका. कारण शरीराला त्रास करून जी सेवा आपण करतो त्याने देवही प्रसन्न होत नाही. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि उपवास न करता देखील तुम्ही मनोभावे जमेल तेवढी सेवा देवीची या नवरात्रामध्ये करू शकता. आणि ज्यांचे छोटेसे बाळ आहे किंवा लहान मुलं आहेत त्यांनी देखील उपवास न करता फक्त देवीचा कुळाचार, देवीची सेवा या नवरात्रामध्ये केली तरीही चालू शकते. आता बघा, नवरात्रीमधला 8वा जो दिवस असतो तो अष्टमीचा दिवस असतो. त्यामुळे या अष्टमीच्या दिवशी अवश्य तुम्ही कन्यापूजन करा. कन्यापूजन म्हणजे काय, तर 5 वयोगट ते 10 वयोगटामधल्या मुली ज्या आहेत त्या
त्या तुम्ही घरी बोलवा, त्यांचं पूजन करा, त्यांचे पाय धुवायचे आहेत आणि त्यांना जेवण तुम्ही करू शकता किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ करू शकता आणि त्यांना उपयोगाला येईल अशी वस्तू तुम्हाला भेट म्हणून त्यांना द्यायचं आहे. जसं की छोटासा रुमाल, टिकलीचं पॉकेट किंवा आणखीन काही वस्तू असतील त्या तुम्ही त्यांना द्यायच्या आहेत. तुम्हाला जमत असेल तर 5 तुम्ही अशा कन्या बोलवून कन्यापूजन करू शकता किंवा एक कन्या बोलवून तिचं पूजन तुम्ही करू शकता. अगदी छोट्या मुली जरी बोलवल्या तरीही चालू शकतात. पण अवश्य तुम्ही अष्टमीच्या दिवशी हे कन्यापूजन करा. काही जणी ह्या नवमीच्या दिवशी देखील कन्यापूजन करतात. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये आपल्याला देवीला पुरणांचे दिवे देखील दाखवायचे आहेत. तर 9 दिवे तुम्ही बनवून देवीला असे दाखवू शकतात. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी कडकनांची माळ देखील देवीला बनवून ती वाहिली जाते. तर ही कडकण्यांची माळ तुम्ही सप्तमीला बनवू शकता किंवा अष्टमीला बनवू शकता किंवा नवमीला बनवू शकता. जशी तुमची पद्धत असेल त्या दिवशी तुम्ही कडकण्यांची माळ जी आहे ती देवीला अर्पण करायची आहे. आता दसऱ्याच्या दिवशी देखील तुम्हाला फुलांची माळ, झेंडूच्या फुलांची माळ घटाला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घट हलवून दही भाताचा आधी नैवेद्य दाखवायचा घटाला किंवा जशी तुमच्याकडे पद्धत आहे तसा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे आणि हा घट हलवायचा आहे आणि तुम्ही त्या दिवशी देवपूजा करायची आहे. आणि काही ठिकाणी अशी पद्धत आहे की 5 मुलांना बोलवून ही तळी भरली जाते. तर अशी देखील बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे. जशी पद्धत तुमच्या घराण्याची आहे, कुटुंबाची आहे किंवा तुमच्या गावकडची आहे त्या पद्धतीने तुम्ही हे घट हलवू शकता. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचं देखील खूप महत्त्व आहे. त्यामुळे अवश्य सर्व देवांना देखील आपट्याची पानं आपल्याला वाहायची आहेत. आता बघा बऱ्याच ठिकाणी दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे खंडेनवमी दिवशी देखील घट हलवले जातात. 5 मुलांना बोलवून तळी भरली जाते आणि नंतर मग तो घट फक्त हलवून दसऱ्याच्या दिवशी तुम्ही देवपूजा करू शकता. अशी देखील पद्धत आहे. काही ठिकाणी दसऱ्या दिवशी घट हलवले जातात तर काही ठिकाणी आदल्या दिवशी खंडेनवमी दिवशी देखील घट हलवले जातात. जशी पद्धत तुमच्याकडे असेल तशी तुम्ही करायची आहे. नवीन पद्धती कुठलीच तुम्हाला वापरायची नाही. त्याचबरोबर महिलांनी आपल्या कुलदेवीची या नवरात्रीमध्ये अवश्य ओटी भरायची आहे. म्हणजे या ओटीमध्ये तुम्ही साडी, ब्लाऊज पीस, केळी, त्याचबरोबर जे काही हळद, कुंकू आणि जे शृंगाराचं साहित्य आहे जसं की बांगड्या आहेत, एखादी अत्तराची डबी असेल किंवा असे काहीही वस्तू ज्या शृंगाराच्या आहेत त्या तुम्ही त्यामध्ये ओटीमध्ये ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला देवीला एखादा गजरा किंवा वेणी किंवा लाल फूल या ओटीमध्ये ठेवायचं आहे, नारळ ठेवायचा आहे आणि अशी ही ओटी तुम्हाला गव्हाने नाही तर तांदळाने भरायची आहे. तर ही ओटी सवाष्ण महिलांनी कधी भरायची तर तुम्ही अष्टमीला भरू शकता, सप्तमीला भरू शकता किंवा नवमीला तुम्ही भरू शकता. पण अवश्य आपल्याला आपल्या कुलदेवीची अशी ओटी भरायची आहे. आता ही ओटी कुठे भरायची? तुमच्या देवघरामध्ये जिथे तुम्ही तुमचे टाक पुजलेले आहेत किंवा घट बसवलेला आहे आणि जरी तुम्ही घट बसवलेला नसेल तर जिथे देवघर आहे तुमचं तिथे तुम्हाला ही ओटी भरायची आहे आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या सवाष्णीला ही ओटी देऊ शकता किंवा मग तुमच्या गावामध्ये जे लक्ष्मीचं मंदिर आहे किंवा ग्रामदेवतेचं मंदिर आहे तिथे तुम्ही ही ओटी देवीची भरू शकता. आता बघा आपल्याला काही गोष्टी या नवरात्रामध्ये पाळायच्यात. त्या म्हणजे या नवरात्रामध्ये संध्याकाळच्या वेळेला कोणालाच मीठ, दूध, तेल हे उसणं देऊ नका किंवा पैसे देखील कोणाला उसने देऊ नका. शक्यतो असं उसणं देणं टाळायचं आहे. बरेच जण चप्पल देखील घालत नाही, म्हणजे चामड्याचा वापर टाळला जातो. तर बघा जर तुम्ही ऑफिसला जात असाल, व्रत करत असाल आणि तुम्ही बऱ्याच सेवा करत असाल तर बघा तुम्ही या काळामध्ये
चप्पल घातली तरीही चालेल। तुम्ही असं करू शकता की चामड्याची चप्पल न वापरता तुम्ही स्पॉन्जची किंवा इतर ह्याने तयार केलेली चप्पल वापरू शकता। पण जर तुम्हाला त्रास होत असेल, काही पायाच्या व्याधी असतील, तर तुम्ही चप्पल घालू शकता। फक्त तुम्ही एक नियम त्यातल्या त्यात काय पाळू शकता, तर चामड्याची चप्पल न घालता तुम्ही स्पॉन्जची किंवा इतर याची तुम्ही चप्पल घालू शकता। त्याचबरोबर या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला 99 मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा हा 99 मंत्र आहे। सकाळ संध्याकाळ तुम्ही अवश्य 108 वेळा म्हणजे एक माळी जप अवश्य। आता उपवासाच्या पदार्थांमध्ये तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा मग वरईचा तांदूळ, काही ठिकाणी भेंडीची भाजी, त्याचबरोबर राजगिऱ्याची भाजी असं देखील खाल्लं जातं। त्याचबरोबर वरई आणि साबुदाणा दोन्हीही या नवरत्नाच्या उपासामध्ये चालतं, त्यामुळे अवश्य तुम्ही ते खाऊ शकता। फक्त आपल्याला याच्यामध्ये लसणाचा वापर, कांद्याचा वापर बिलकुल करायचा नाही। बाकी तुम्ही मिरची आणि आत्ता सांगितलेले पदार्थ, गोडाचे पदार्थ खाऊ शकता। गोडाच्या पदार्थांमध्ये राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, जे काही उपवासाला पदार्थ चालतात ते, आणि त्या व्यतिरिक्त मी आत्ता सांगितलं तुम्हाला भेंडी, राजगिऱ्याची भाजी, हे देखील तुम्ही या उपवासामध्ये किंवा व्रतामध्ये खाऊ शकता। बऱ्याच ठिकाणी तशी पद्धत देखील आहे, पण तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवासाचे पदार्थ देखील खायचे आहेत, कारण प्रत्येक भागामध्ये प्रत्येक कुटुंबाची पद्धत ही वेगळी असते, त्यानुसार तुम्ही हे उपवास करायचे आहेत। त्याचबरोबर या नवरत्नाच्या काळामध्ये किंवा नवरात्रीमध्ये कुटुंबातील सदस्यांशी भांडण तंटे करू नका, कोणालाच अपशब्द बोलू नका। तसं इतर वेळी देखील घरामध्ये भांडण तंटे करूच नये, पण या नवरात्रामध्ये आपल्या घरी देवीचं आगमन झालेलं असतं, त्यामुळे आपल्या घरामध्ये शक्यतो वाद होणार नाहीत, भांडणे होणार नाही याची काळजी घ्या। सर्वांशी प्रेमाने वागा, कोणाविषयी अपशब्द काढू नका। तर हे काही नियम आणि अटी होत्या ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या की नवरात्रीमध्ये आपण याचे अवश्य पालन केले पाहिजे। आपल्या जीवाला जपून, आपल्या आरोग्याला जपून तुम्ही हे व्रत करा, नक्कीच तुम्हाला याचं फळ मिळेल। आणि अगदी कडक उपवास जर तुम्हाला जमत नसतील तर ते कृपया करून तुम्ही असं व्रत करू नका। फक्त मनोभावे श्रद्धेने तुम्ही देवीचा कुळाचार करा, सेवा करा। देवी ती अतिशय चांगल्या स्वीकार करते आणि आपल्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देते। त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की जेव्हा तुम्ही कन्यापूजन करता तेव्हा अशा कन्यांना बोलवा की ज्यांचा अजून मासिक धर्म सुरू झालेला नाही, म्हणजे पिरियड सुरू झालेला नाही, अशा छोट्या मुलींना तुम्ही कन्यापूजनासाठी शक्यतो बोलवावे। तर जास्तीत जास्त व्हिडिओ हा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांना देखील नवरात्रीचे हे नियम कळतील आणि आपला हा व्हिडिओ युजफुल ठरेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काही नवीन माहिती घेऊन।